बिरोबाची ताकद आणि आशीर्वाद आहे, माकूबाईचा आशीर्वाद आहे. बिरोबाचा आशीर्वाद असल्या कारणानं प्रस्थापितांच्या छाताडावरती गोपीचंद थाया थाया नाचतो आणि त्याची मला फिकीर कधी वाटत नाही, त्याचा मला कधी पश्चाताप वाटत नाही. हे मीडियामध्ये दिवसभर चालतं, मी बघत पण नाही माझ्या विरोधात कोण बोलतंय. मी कोणाची भाषणं पण ऐकत नाही, मी कोणाचं भाषण आयुष्यात ऐकत नाही. त्यामुळं मी असलं टेन्शन घेत नसतो. मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागं घेत नाही. आणि त्यामुळे कुठला विषय, अरे आता मला संदीप बाबांनी मागाशी सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही. अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये. मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे ह्याला काय दत्तक वगैरे घेतला का? पहिली भांड्याव बिंड्याव द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? हा, आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो ह्यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय. आपल्या गावात कितीतरी अशा स्टोर आहेत. गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणतात की माणसं, म्हणतात की नाही, हे तू कुणाची औलाद आहे रे, तुला काय असं करतो, सहज गावात बसल्यावर दिवसातनं 1000 वेळा लोक बोलतात, 1000 वेळा. मी एकदा बोललो का असं रान तापतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे. अरे जो बिरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही. जो अहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही. तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत. आता त्यांचा आरक्षणाचा लय कळवळ आलाय, जे ते उठतोय म्हणतोय धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. तुमच्या बापाचं पत्र घेऊन द्या की रे, देवाबाकडे नेऊन द्या की आमचा धनगरांचा पाठिंबा आहे. इकडे धनगरांचं आंदोलन चालू झालं, तिकडे त्याच दिवशी आदिवासी कसं काय आंदोलन करतात रे? कोण आहे त्यांच्या माग? कोण आहे त्यांच्या माग? इकडे आंदोलन सुरू झालं, तिकडे ते 5-25 गोळा झाले, धनगरांना घुसू देणार नाही. कोण करतंय? कुणाच्या जवळची ही माणसं आहेत? आणि इकडे तुम्ही आम्हाला सांगता का रे आरक्षणाचं? धनगर आरक्षण मिळवण्यासाठी धनगर सक्षम आहे,